सप्रेम जय महाराष्ट्र. हजरजबाबीपणा ज्या व्यक्तीमध्ये असतो त्या गुणांचा फायदा तो कसा घेतो. काही लोक वाईट फायदा घेतात, काही लोक चांगलाही फायदा घेतात, काही लोक सरळ पद्धतीने जगत असतात. असंच उदाहरण म्हणून एक शास्त्रज्ञ गावोगावी फिरून विज्ञान ह्या विषयावर व्याख्यान देत असत. या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात असा त्याचा रोजचा दैनंदिन प्रवास सुरू असायचा. त्याच्यासोबत गाडी आणि गाडीवरचा ड्रायव्हर सतत त्याच्यासोबत असायचे. प्रत्येक गावात व्याख्यान दिल्यानंतर दुसऱ्या गावात जात असताना दोघांमध्ये चर्चा व्हायची. एक दिवस असंच एका गावातून व्याख्यान दिल्यानंतर प्रवास करत असताना दोघांची चर्चा चालू असताना ड्रायव्हर म्हणतो, साहेब आज या पुढच्या गावामध्ये जात असताना तुम्ही जे व्याख्यान देतात ते व्याख्यान मी देऊ. शास्त्रज्ञ हसायला लागतात, अरे बाबा तुला कसं जमेल. यावर ड्रायव्हर म्हणतो, साहेब तुमच्या सोबत कायम असताना हुबेहूब तुमची नक्कल मी करू शकतो, हुबेहूब तुमच्यासारखं मी बोलू शकतो, तुमच्यासारखं विज्ञान या विषयावर मी व्याख्यान देऊ शकतो. हे मी रोजचं बघून माझ्या अंगी ती कला आलेली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात, ठीक आहे पुढच्या गावात जाऊ. बाबा ड्रायव्हर मी होतो आणि तू शास्त्रज्ञ हो. अशा पद्धतीने दोघेही जण त्या गावामध्ये पोहोचतात. पोहोचल्यानंतर गाव त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करतं. गावाने शास्त्रज्ञांना बघितलेलं नसतं. ते ड्रायव्हरला शास्त्रज्ञ म्हणून स्टेजवर घेऊन जातात आणि बोलायला सुरुवात होते. आणि ड्रायव्हर बघता बघता हुबेहूब शास्त्रज्ञांसारखा बोलू लागतो. तेच हातवारे, तीच बॉडी लँग्वेज, शब्द फेक सुद्धा तशीच. आणि संपूर्ण भाषण संपता संपता शेवटच्या क्षणाला श्रोत्यांमधून एक जण उठतो आणि म्हणतो, प्रश्न विचारतो. आणि त्या प्रश्नावर तो ड्रायव्हर त्या ठिकाणी अडकतो. पण चातुर्य, चपळपणा, समयसूचकता ज्याला म्हणतात ना, पटकन तो ड्रायव्हर म्हणतो, म्हणजे तो शास्त्रज्ञ स्टेजवर गेलेला, अरे तू तर बाबा खूप सोपा आणि साधा प्रश्न विचारला, याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर सुद्धा देऊ शकेल. मग तो ड्रायव्हरला वरती बोलवतो. अर्थात जो ड्रायव्हरच्या रूपामध्ये शास्त्रज्ञ असतो ते वरती येतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर देतात. याचा अर्थ असा आहे, चातुर्य आपल्या अंगी असलं पाहिजे, चपळपणा आपल्या अंगात असला पाहिजे, समयसूचकता असली पाहिजे, म्हणजे योग्य वेळी योग्य उत्तर देता आलं पाहिजे. कुठल्याही क्षणामध्ये समोरचा काय टोमणा मारतोय, प्रश्न विचारतोय, त्यावर उत्तर देता आलं पाहिजे. याच व्यक्तिमत्वाचे सध्याचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. पण फडणवीस साहेब, आपण या बुद्धीचा, या चातुर्यपणाचा आपण गैरफायदा घेतात. जे प्रादेशिक पक्ष ज्या त्या राज्यासाठी, त्या भूमीसाठी, त्या महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रासाठी, हे जे प्रादेशिक पक्ष आहे ते कायम भांडत असतात, लढत असतात. ते पक्ष फोडण्याचं काम आपण केलं. या चातुर्याचा, चपळपणाचा आणि समयसूचकतेचा आपण सगळा फायदा ते पक्ष फोडण्यात घेतला. आपण ते पाप केलंय, लक्षात घ्या. आज सर्वसामान्यांचा आवाज शिवसेना होती, सर्वसामान्यांचा आवाज शरद पवार यांची राष्ट्रवादी होती. पण ते पक्ष तुम्ही फोडलेत. आपण हे पाप केलंय. आपण या हजरजबाबीपणाचा, चुकीचा फायदा घेतलेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. दोन फायदे घेता येतात. मी सुरुवातीला सांगितलं होतं, एक चांगलाही फायदा घेता येतो ज्याने समाज सुधारण्याचं काम करता येतं, आणि दुसरं वाईट पद्धतीचं म्हणजे फडणवीस साहेब आपण ज्या पद्धतीनं वागतायत हे चुकीचं आहे. हा महाराष्ट्र, हे सह्याद्रीची कूस आणि या मातीतला प्रत्येक माणूस तुम्हाला माफ करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.